आणि काल आपण टायफॉइड डिसीजला काल आपण पाहिलं की टायफॉइड हा एक बॅक्टेरियल डिसीज आहे. टायफॉइड हा एक बॅक्टेरियल डिसीज आहे जो कॉमनली आपण पाहतो, जो आपल्याला बॅक्टेरियापासून होता. दिस बॅक्टेरिया इज द साल्मोनेला टायफी. तो साल्मोनेला टायफी असतो ज्याच्यामुळे आपल्याला टायफॉइड डिसीज होतो, जो आपण काल डिटेल पाहिला. त्याचे आपण प्रिव्हेन्शन पाहिले, त्याच्या आपण ट्रीटमेंट्स पाहिल्या, कुठल्या वॅक्सिन्स असतात, कुठल्या अँटीबायोटिक्स आहेत, या सगळ्या गोष्टीला आपण काल टायफॉइडच्या बद्दल जाणून घेतलं. नाउ टुडे वी लर्न अबाउट द मोस्ट कॉमन बॅक्टेरियल डिसीज कॉल्ड ॲज निमोनिया. आपण आज निमोनियाला शिकणार आहे किंवा निमोनिया काय असतो. आता जो एक निमोनिया जो डिसीज आहे, हा निमोनिया सुद्धा एक बॅक्टेरियल डिसीज म्हणून आपण ओळखतो आहे की बॅक्टेरियल डिसीज आहे जो सगळ्यात जास्त आपल्याला बॅक्टेरियापासून होतो. आता निमोनिया हा कुठला डिसीज आहे किंवा निमोनियाचं इन्फेक्शन कशाला असतं, तर निमोनिया जो आहे, निमोनिया मीन्स दॅट द इन्फेक्शन ऑफ वन लंग्स ऑर बोथ द लंग्स. आपले जे फुफ्फुस आहेत, आपले जे लंग्स आहेत, तर या लंग्सचं जे इन्फेक्शन आहे, तर त्या इन्फेक्शनला आपण निमोनिया म्हणून ओळखतो. दॅट इज द इन्फेक्शन ऑफ वन लंग्स ऑर बोथ द लंग्स इज कॉल्ड ॲज द निमोनिया. त्याला आपण निमोनिया म्हणतो. आता लक्ष द्यायचं की मग या निमोनियाला का बरं इन्फेक्शन्स ऑफ लंग्स म्हणत आहे, बिकॉज हिअर लंग्स हॅज इन्फ्लामेटेड. लंग्सवरती इन्फ्लामेशन येतं. या डिसीजमध्ये जे काही आपले लंग्स आहेत आणि लंग्सच्या आतमध्ये ज्या काही अल्व्हिओलाई असतात, तर त्या अल्व्हिओलायवरती काय येतं बेटा, इन्फ्लामेशन येतं, सूज येतं आणि त्याच्यामुळे आपल्याला लंग्सचं इन्फेक्शन होतं. ड्यू टू द बॅक्टेरियल ॲक्शन, या निमोनियाचा जो बॅक्टेरिया आहे, तर तो बॅक्टेरिया आपल्या लंग्सवरती अटॅक करतो, लंग्सवरती तो ॲक्ट होतो आणि ॲक्ट झाल्यामुळे तिथे तो टिश्यू डॅमेज करतो. बरोबर. आता तो काय करतो ॲक्च्युअली, तो जे काही तिथं आपल्या ज्या काही अल्व्हिओलर सॅक असतात, ज्याला आपण अल्व्हिओलाई म्हटलं होतं, ज्या बॅग लाईक बलून लाईक स्ट्रक्चर्स आपल्या लंग्सच्या आतमध्ये प्रेझेंट असतात, आपण हे व्यवस्थित डिटेलली पाहिलेलं आहे. आता त्या ज्या काही बॅग्स असतात, त्या ज्या काही अल्व्हिओलाई असतात, तर तिथं या निमोनियाचा बॅक्टेरिया इन्फेक्शन कॉज करतो, ज्याच्यामुळे आपल्याला लंग्सचं इन्फेक्शन होतं. अँड दॅट्स वाय आपण निमोनियाला शिकत असताना अगोदरच म्हटलं की निमोनिया इज द इन्फेक्शन ऑफ वन और बोथ ऑफ द लंग्स. तो एकतर इन्फेक्शन एका लंग्सचं किंवा दोन्ही लंग्सचं असू शकतं. आणि या डिसीजमध्ये आपण पाहतो की इन्फ्लामेशन असतं ऑन द लंग्स. लंग्स आपले जे आहेत तर याच्यावरती आपण इन्फ्लामेशन पाहतो, फ्लूज पाहतो. का बरं इन्फ्लॅमेटरी कंडिशन्स येते, ड्यू टू द ॲक्शन ऑफ दिस बॅक्टेरिया ऑन द अल्व्हिओलाई. तो अल्व्हिओलायवरती काय करतो बेटा, त्याची ॲक्शन्स करतो. ओके. आता लक्ष द्यायचं की हे जे काही इन्फेक्शन्स आपल्या अल्व्हिओलायवरती होते, म्हणजे या निमोनियाचा जो कुठलाही बॅक्टेरिया असेल, तर तो बॅक्टेरिया ज्यावेळेस आपल्या अल्व्हिओलायवरती ॲक्ट होतो, तर अल्व्हिओलायवरती ॲक्ट झाल्याबरोबर अल्व्हिओलायमध्ये इन्फेक्शन होतं. अँड ड्यू टू दॅट इन्फेक्शन, ते इन्फेक्शन झाल्यामुळे ज्या काही आपल्या अल्व्हिओलात आहेत, ते आर फिल्ड विथ ए फ्लुइड. ते फ्लुइडला फिल्ड होतात आणि त्याच्यामध्ये पाणी भरतं. म्हणजे आपण त्याला कॉमनली म्हणून तिथं लिम्फ, ज्या काही आपलं लिम्फ असतं, शरीरातलं जे काही लिम्फ असतं, तर ते लिम्फ तिथं स्टोअर होतं, लिम्फ तिथं फिल्ड होतं. अँड ड्यू टू द फिल्ड ऑफ फ्लुइड इन द अल्व्हिओलाई, त्या अल्व्हिओलाई ज्या बॅग्स आहेत, जे काही आपण त्याच्यामध्ये एअर जाते, तर ते ज्या काही बॅग्स आहेत, तर त्याच्यामध्ये काय होते बेटा, तर त्याच्यामध्ये फ्लुइड स्टोअर होते. अँड ड्यू टू द स्टोरेज ऑफ फ्लुइड, तिथं फ्लुइड स्टोअर होते, त्याच्यामुळे काय होते बेटा, आपल्याला ब्रीथ घ्यायला त्रास होतो. दॅट इज डिफिकल्टी इन टू द ब्रीथ. हे आपण कॉमनली पाहतो इन द निमोनिया. आता निमोनिया शिकत असताना आपण सगळ्यात पहिले म्हणतो की हा जो काही निमोनिया जो आहे, आपला रेस्पिरेटरी डिसीज आहे. आपली जी काही रेस्पिरेटरी सिस्टम आहे किंवा आपले जे लंग्स आहेत, तर त्याच्या संदर्भातला हा डिसीज आहे. आता या डिसीजमध्ये नेमकं होते का, ते मी काय म्हटलं, इथं लंग्सला इन्फेक्शन होते.
ड्यू टू द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स ऑफ निमोनिया. याचा जो कुठलाही पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम असेल, आपल्याला माहिती आहे की बॅक्टेरिया याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे तो बॅक्टेरिया सगळ्यात जास्त जर इन्फेक्शन कुठं कॉज करत असेल तर इट इज इन द लंग्स. तो लंग्समध्ये इन्फेक्शन कॉज करतो आणि ज्यावेळेस तो तिथे इन्फेक्शन्स करतो तर तिचा जो काही म्युकस आहे, किंवा जे काही लिम्फ आहे तर ते लिम्फ त्या अल्व्हिओलामध्ये फील्ड होतं आणि त्या अल्व्हिओलामध्ये जर फ्लुइड जर जात असेल, जसं आपण म्हणतो की बाबा फुफ्फुसात पाणी होणं, तर त्या प्रकारचा जो कंडिशन आहे तर त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, ब्रीथ घ्यायला त्रास होतो. हे प्रायमरी आपण निमोनियामध्ये पाहतो. आणि लक्षात द्यायचं किंवा इन्फेक्शन झाल्यामुळे त्या अल्व्हिओलामध्ये जे फ्लुइड होतं, म्हणजे ॲक्च्युली फुफ्फुसामध्ये पाणी होणं, ती जी काही कंडिशन आहे, दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज कन्सोलिडेशन. त्याला आपण कन्सोलायडेशन म्हणतो. इट इज नोन ॲज कन्सोलायडेशन और ऑल्सो कॉल्ड ॲज एक्झुडेशन. म्हणजे ड्यू टू द इन्फेक्शन ऑफ द बॅक्टेरिया ऑफ निमोनिया टू द लंग्सला जर निमोनियाचं जर इन्फेक्शन होत असेल तर प्रायमरी आपल्याला समजत आहे की लंग्समध्ये फ्लुइड फील्ड होते, म्हणजे कुठलं तरी पाणी आपल्या लंग्समध्ये भरतं, जेणेकरून आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. आणि ते जे काही फील्ड असतं किंवा फ्लुइड प्रेझेंट्स इन द लंग्स, आपल्या लंग्समध्ये फ्लुइड प्रेझेंट्स असतं. मग एकतर ते प्लुरल फ्लुइड असतं, यू नोज व्हेरी वेल की प्लुरा मेम्ब्रेनमध्ये जी काही कॅव्हिटी असते, प्लुरल कॅव्हिटी, तर त्याच्यामध्ये आपण पाहतो प्लुरल फ्लुइड. मग ते प्लुरल फ्लुइड सुद्धा असू शकते, तो म्युकस सुद्धा असू शकतो किंवा लिम्फ, या तीनपैकी कुठलंही लिक्विड असू शकते किंवा या तिघांचं मिक्सचर सुद्धा असू शकतं. तर ते जे काही फ्लुइड फील्ड होतं तर दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज कन्सोलिडेशन और इट इज ऑल्सो नोन ॲज एक्झुडेशन. तर आपण एक्झुडेशन सुद्धा म्हणू किंवा कन्सोलिडेशन. कन्सोलिडेशन मीन्स व्हॉट की ज्यावेळेस लंग्स आर फिल्ड विथ एनी टाइप्स ऑफ फ्लुइड, लंग्समध्ये ज्यावेळेस पाणी भरल्या जातं तर त्यावेळेसची ती जी कंडिशन ऑफर होते, दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज कन्सोलिडेशन or exudation. Means the lungs are filled with a fluid. This condition is called as consolidation or the exudation. आतापर्यंत आपण या निमोनियामध्ये 3 पॉइंट पाहिले. सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन देत असताना मी म्हटलं की निमोनिया इज द इन्फेक्शन ऑफ अवर लंग्स. आपले जे लंग्स आहेत तर या लंग्सचं ते इन्फेक्शन्स आहे. मोस्टली इज द इन्फेक्शन्स ऑफ अल्व्हिओलाई ऑफ द लंग्स. आपल्या लंग्सच्या आतमध्ये खूप साऱ्या मिलियन्स ऑफ बॅग लाईक पाउच-लाईक बलून स्ट्रक्चर प्रेझेंट्स असतात, तर त्याचं ते इन्फेक्शन्स आहे. आणि तिथे इन्फेक्शन झाल्यामुळे काय होतं रे बेटा, तिथं फ्लुइड फील्ड होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. प्रायमरी सिम्पटम्स असं निमोनियाचं, ज्याला श्वास घ्यायला त्रास होतो, याचा अर्थ असा असू शकतो, मे बी इट पॉसिबल, एक शक्यता असू शकते, अंदाज असू शकतो किंवा त्याला निमोनिया असू शकतो. त्यानंतर आपण पाहतो की जे काही त्या लंग्समध्ये जे फ्लुइड फील्ड होतं, तर अशी जर कंडिशन जर आपल्या फुफ्फुसामध्ये जर पाणी भरत असेल तर त्या कंडिशनला, त्या सिम्पटम्सला आपण म्हणतो बेटा कन्सोलिडेशन किंवा त्याच प्रोसेसला आपण म्हणतो बेटा एक्झुडेशन. आता लक्षात द्यायचं की निमोनिया जो आहे हा वेगवेगळ्या पॅथोजन्सनं होऊ शकतो. जसं आज आपण पाहतो की बॅक्टेरियामुळे होणारा निमोनिया कॉल्ड ॲज बॅक्टेरियल निमोनिया. मग निमोनिया फक्त बॅक्टेरियामुळेच होत नाही, लक्षात ठेवायचं आहे. निमोनिया इज द डिसीज विच कॉजेज बाय द बॅक्टेरिया, विच ऑल्सो कॉजेज बाय द व्हायरसेस और ऑल्सो कॉजेज बाय द फंजाय. तो 3 सुद्धा पॅथोजन होतो. मग जो निमोनिया बॅक्टेरियामुळे होते इज कॉल्ड ॲज बॅक्टेरियल निमोनिया. दोज निमोनिया ऑकर्स ड्यू टू और कॉज ड्यू टू द व्हायरस कॉल्ड ॲज व्हायरल निमोनिया. आणि असा निमोनिया जो फंगायमुळे होतो द कॉल्ड ॲज फंगल निमोनिया. जसं पॅथोजनवरती निमोनिया डिपेंड आहे. पॅथोजन जर हा बॅक्टेरिया असेल तरी सुद्धा तो लंग्सलाच कॉज करतो आणि कॉजेस अँड बॅक्टेरियल निमोनिया. व्हायरसेस जरी असतील तर ते सुद्धा लंग्सवरतीच अटॅक करतात, कारण की आपण निमोनियालाच म्हणतो किंवा निमोनिया इज द इन्फेक्शन ऑफ लंग्स. मग तो पॅथोजन बॅक्टेरिया असो, तो पॅथोजन व्हायरस असो किंवा तो पॅथोजन फंजाय असो,
या तीनही जे काही पॅथोजन्स आहेत, व्हायरसेस, बॅक्टेरिया आणि फंजाई, या तिघांमुळे सुद्धा आपल्याला निमोनिया होतो. पण या 3 निमोनियापैकी सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला आणि कॉमनली होणारा जर निमोनिया असेल तर इट इज द बॅक्टेरियल निमोनिया. बॅक्टेरियल निमोनिया आपण कॉमनली पाहतो, सर्वांना बॅक्टेरिया म्हणजे कॉमनली आपल्याला दिसतो की बॅक्टेरियल निमोनिया सगळ्यात जास्त होतो दॅन द व्हायरल निमोनिया अँड फंगल निमोनिया. दॅट्स वाय आपण निमोनियामध्ये बॅक्टेरियल निमोनिया शिकतोय. पण असं नाही समजा की फक्त आपण बॅक्टेरिया निमोनिया शिकतोय, तर एवढे लक्षात ठेवायचं की बाबा निमोनिया फक्त बॅक्टेरियामुळे होत नाही. तो मोस्ट कॉमनली बॅक्टेरियामुळे होतो, पण तो फक्त आणि फक्त बॅक्टेरियामुळे होत नाही, तर तो व्हायरसेसमुळे सुद्धा होतो आणि फंगाईमुळे सुद्धा तो होतो. पण या बॅक्टेरियल निमोनिया, फंगल निमोनिया आणि व्हायरल निमोनिया 3 पैकी जर सगळ्यात जास्त जर आपण पाहत असो कॉमनली जर कुठला होत असेल तर इट इज द बॅक्टेरियल निमोनिया. हा कॉमनली डिसीज होतो बॅक्टेरियल निमोनिया. आता लक्ष द्यायचं आता की असे कुठले बॅक्टेरियाज आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला निमोनिया होतो. देर आर 2 bacterias which causes the bacterial pneumonia. त्याच्यामुळे आपल्याला बॅक्टेरियल निमोनिया होतो. असे 2 बॅक्टेरिया आपण इथं पाहतो. सगळ्यात पहिला जो बॅक्टेरिया आहे ज्याच्यामुळे आपल्याला निमोनिया होतो इज द स्ट्रेप्टोकोकस निमोनी. तो स्ट्रेप्टोकोकस निमोनी नावाचा बॅक्टेरिया आहे ज्याच्यामुळे आपल्याला निमोनिया होतो. आणि दुसरा जर कुठला बॅक्टेरिया असेल तर इज द हिमोफायलस इन्फ्लुएन्झी. हा सेकंड बॅक्टेरिया आहे ज्याच्यामुळे आपल्याला निमोनिया हा कॉमनली होतो. मी काय सांगतोय की आपल्याला जो काही निमोनिया असतो तर हा निमोनिया बॅक्टेरियापासून होतो. मग कुठल्या बॅक्टेरियापासून आपल्याला निमोनिया होतो? एक आहे रे बेटा स्ट्रेप्टोकोकस निमोनी आणि दुसरा आपण पाहतोय बेटा हिमोफायलस इन्फ्लुएन्झा. दीज आर द 2 बॅक्टेरिया विच कॉजेस द बॅक्टेरियल निमोनिया. त्याच्यामुळे आपल्याला बॅक्टेरियल निमोनिया होतो. त्यानंतर खूप सारे व्हायरसेस आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला निमोनिया होतो. मग कुठले व्हायरसेस आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला निमोनिया होतो? तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं की बाबा जो काही इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, इन्फ्लुएन्झा व्हायरस त्याच्यामुळे आपल्याला इन्फ्लुएन्झा होतो, ज्याला आपण म्हणतो मायक्सो व्हायरस. तुम्हाला आठवत असेल किंवा इन्फ्लुएन्झा ज्या व्हायरसमुळे होतो इज द मायक्सो व्हायरस अँड दिस मायक्सो व्हायरस इज ऑल्सो कॉल्ड ॲज इन्फ्लुएन्झा व्हायरस. And this influenza virus is responsible to cause the viral pneumonia. त्याच्यामुळे आपल्याला व्हायरल निमोनिया होऊ शकतो. असे बरेचसे व्हायरसेस आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला निमोनिया होतो. पण जो निमोनिया आपल्याला व्हायरसमुळे होतो त्याला आपण बॅक्टेरियल नाही म्हणतो. इट इज कॉमनली कॉल्ड ॲज व्हायरल निमोनिया. त्याला आपण व्हायरल निमोनिया म्हणतो. मग कुठले असे व्हायरसेस आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला व्हायरल निमोनिया होतो? तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं आहे इन्फ्लुएन्झा व्हायरस. जो काही इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे तो आहे. त्यानंतर आपण सेकंडली पाहतो रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस RSV. कॉमनली आपण त्याला RSV नावाने ओळखतो. रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस जो आहे तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला निमोनिया होतो. ॲडिनो व्हायरस त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला निमोनिया होतो. त्यानंतर आपण पाहतो पॅरा इन्फ्लुएन्झा व्हायरस, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला व्हायरल निमोनिया होतो. सो दीज आर द व्हायरसेस. हे व्हायरसेस आहेत ज्याच्यामुळे आपल्याला व्हायरल निमोनिया होतो. आता एक तर वर्ड तुम्हाला नक्की समजलं असेल की निमोनिया मीन्स दॅट द इन्फेक्शन ऑफ लंग्स. कसं इन्फेक्शन होतं किंवा आपल्या ज्या लंग्सच्या ज्या अल्व्हिओला आहेत तर या फ्लुइडनं फिल्ड होतं, त्यामध्ये पाणी गळतं. वाय? बिकॉज द ॲक्शन ऑफ दीज पॅथोजन्स. मग एकतर ते बॅक्टेरिया असतील, व्हायरस असतील, या सगळ्या पॅथोजनचे ज्याच्यामुळे निमोनिया होतो तर ते पॅथोजन डायरेक्टली ॲक्ट होतात अल्व्हिओलावरती. आणि अल्व्हिओला इज द थिन मेम्ब्रेनस बॅग आहे. ती एक थिन मेम्ब्रेनस बॅग आहे जी परमिएबल आहे, जी म्युकसला अलो करते. आणि यांच्या इन्फेक्शनमुळे तिथं काय होतं बेटा फ्लुइड फील्ड होतं, त्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होतं. त्या कंडिशनला आपण म्हणतो कन्सोलिडेशन किंवा एक्झुडेशन. मग पाहत असताना आपण पाहिलं की 2 बॅक्टेरिया आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला निमोनिया होतो. मोस्ट ऑफ कॉमन स्ट्रेप्टोकोकस निमोनिया आणि हिमोफायलस इन्फ्लुएन्झी. असे 2 बॅक्टेरिया आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला बॅक्टेरियल निमोनिया होतो. त्यानंतर आपण पाहिलं की व्हायरसेस सुद्धा आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला निमोनिया होतं. त्या निमोनियाला आपण म्हणतो व्हायरल निमोनिया. पहिला जो आपण व्हायरस पाहतो किंवा इन्फ्लुएन्झा जो व्हायरस आहे त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतो. रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस आहे,
ॲडिनो व्हायरस आहे आणि पॅरा इन्फ्लुएन्झा व्हायरस, हे 4 व्हायरसेस आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला व्हायरल निमोनिया होऊ शकतो. त्यानंतर आपण पाहतो की काही फंजाई असतात, फंगाय, तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला निमोनिया होतो. मग कुठल्या अशा फंगाय आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला निमोनिया होतो? तर देर आर मेनली द 2 फंगाय ज्याच्यामुळे आपल्याला निमोनिया होतो. सगळ्यात पहिली जी आपण पाहतो तर इट इज द निमोसिस्टिस जिरोवेसी. निमोसिस्टिस जिरोवेसी नावाची फंजाई असते ज्याच्यामुळे आपल्याला फंगल निमोनिया होतो. फंगल निमोनिया, त्याला आपण फंगल निमोनिया म्हणू. म्हणजे फंगल इन्फेक्शन्स आपल्या लंग्समध्ये क्रिएट होतो, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट फंगल पाहिजे दॅट इज द निमोसिस्टिस कॅरिडी. त्याला आपण निमोसिस्टिस कॅरिडी किंवा निमोसिस्टिस जिरोवेसी आणि कॅरिडी नावाच्या 2 निमोसिस्टिस फंजाई असतात ज्याच्यामुळे आपल्याला फंगल निमोनिया होतो. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवायचं. मग हा जो काही निमोनिया आहे, हा निमोनिया फक्त पॅथोजन्स मुळेच होत नाही. इट इज ऑल्सो ड्यू टू द केमिकल बर्न अँड फिजिकल इंजुरी टू द लंग्स. आता आपलं छाती जर जळालेली असेल तर याला आपण कॉमनली म्हणू केमिकल बर्न. आणि कोणी जर फिजिकल जर इंजुरी केली, एखाद्या छाताळ्यात बुक्की आणि जोरात किंवा लाथ दिली जर छाताळ्यात बसून, तर आपल्या लंग्सला जर इन्फेक्शन होत असेल तरी सुद्धा आपल्याला निमोनिया होतो. म्हणजे निमोनिया इज ड्यू टू द 4 रिझन. फर्स्ट वन इज ड्यू टू द बॅक्टेरिया. मोस्ट कॉमन आहे, बॅक्टेरियानं होतो. त्यानंतर व्हायरल, फंगाय अँड द फिजिकल अँड केमिकल इंजुरी टू द लंग्स. these are the 4 reason to causes a pneumonia. या 4 जणांमुळे आपल्याला निमोनिया होऊ शकतो. एकतर तो बॅक्टेरियामुळे, मोस्ट कॉमन बॅक्टेरियामुळेच तो होतो, म्हणून आपण बॅक्टेरियल डिसीज मध्ये तो शिकतोय. त्यानंतर आपण पाहतो की व्हायरसमुळे सुद्धा होतो. त्यानंतर आपण पाहतो की फंगाईमुळे सुद्धा होतो. आणि त्यानंतर आपण पाहतो की मग केमिकल बर्न, म्हणजे काही जर आपली छाती वगैरे जर जळली असेल तर त्या जळाल्यामुळे किंवा फिजिकल इंजुरीमुळे. फिजिकल इंजुरी म्हणजे काय? एखाद्याच्या छाताळा जर बुक्की मारली आणि त्याच्या ज्या लंग्सला जर इंजुरी होत असेल तर चान्सेस असतात त्याला निमोनिया होण्याचे. निमोनिया म्हणजे काय? द फ्लुइड फील्ड इन द अल्व्हिओला. अल्व्हिओलामध्ये फ्लुइड फील्ड होणं. दिस इन्फेक्शन कॉल्ड ॲज निमोनिया, ज्याच्यामध्ये श्वास घ्यायला आपल्याला त्रास होतो. दिस डिसीज इज कॉल्ड ॲज निमोनिया. त्याला आपण निमोनिया म्हणतो. ओके, सो दिस इज द इंट्रोडक्शन आयडिया अबाउट द निमोनिया. आता हा जो काही निमोनिया आहे, हा निमोनिया कुठल्या पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम पासून होतो? तर मोस्ट ऑफ आपण बॅक्टेरियल निमोनियाच्या बद्दल शिकतो, कारण की बॅक्टेरियल डिसीज मध्ये आपण पाहतो. दॅट्स वाय पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स आपण इथं बॅक्टेरियाचे पाहतो. सगळ्यात जास्त जर निमोनिया कशामुळे होत असेल, इट इज ओनली ड्यू टू द बॅक्टेरिया. दॅट्स वाय देर आर 2 पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. मोस्ट इज द स्ट्रेप्टोकोकस निमोनी आणि सेकंड आपण पाहतो बेटा हिमोफाइलस इन्फ्लुएन्झी. These are the 2 bacteria which causes a pneumonia. ज्याच्यामुळे आपल्याला निमोनिया होतो. That's why the positive organisms of the pneumonia is the Streptococcus pneumoniae and the Haemophilus influenzae. आता हे जे काही बॅक्टेरिया असतात तर these bacteria, हे जे काही बॅक्टेरिया असतात तर बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये कसे काय जातात आणि हाऊ इट प्रोड्यूस इन्फेक्शन टू द लंग्स, आणि आपल्या लंग्सला कसं काय इन्फेक्शन प्रोड्यूस करतात. आता लक्ष द्यायचं आहे की हे जे काही बॅक्टेरिया आहेत, हे जे काही पॅथोजन्स आहेत, म्हणजे डिसीज प्रोड्यूस करणारा जो एजंट आपण पाहतो बॅक्टेरिया, तर हे जे काही बॅक्टेरिया आहेत तर हे कसे काय आपल्या बॉडीमध्ये ट्रान्समिट होतात. तर ट्रान्समिशन आपल्याला पाहायचं तर सगळ्यात पहिलं लक्ष ठेवायचं, जर एखाद्या इन्फेक्टेड पर्सन सोबत जर आपला डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत असेल, म्हणजे पर्सन टू पर्सन जर आपला डायरेक्ट जर कॉन्टॅक्ट येत असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे काय? एकतर हँड शेकिंग, हगिंग, किसिंग किंवा त्याच्या बॉडीसोबत आपले आलेले कॉन्टॅक्ट जे आहेत तर याला आपण म्हणू डायरेक्ट पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट किंवा डायरेक्ट स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट. असा जर आपला कॉन्टॅक्ट येत असेल इन्फेक्टेड पर्सन सोबत तर चान्सेस असतात ते पॅथोजन्स आहेत, ते जे बॅक्टेरियाज आहेत तर ते आपल्या बॉडीमध्ये ट्रान्समिट होऊ शकतात आणि आपल्याला डिसीज प्रोड्यूस करू शकतात. सो फर्स्ट ट्रान्समिशन आपण पाहतो, दिस डिसीज इज ट्रान्समिटेड बाय द कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. जो इन्फेक्टेड पर्सन आहे त्याच्यासोबत जर आपला कॉन्टॅक्ट येत असेल मग एकतर ते हँडशेक असो, एकतर ती हग असो, एकतर ती किसिंग असो किंवा त्याच्या बॉडी सोबत आलेला आपला कुठलाही क्लोज कॉन्टॅक्ट असो,
क्लोज कॉन्टॅक्ट येत असेल, डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत असेल तर आपल्याला हा डिसीज होऊ शकतो. सो आपण फर्स्ट ट्रान्समिशन लिहिलं बाय डायरेक्ट पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट. जर आपला पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट येत असेल, स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट येत असेल, डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत असेल तर आपल्याला हा डिसीज होऊ शकतो. कुठला? निमोनिया. तर निमोनियाला शिकत असताना आपण सगळ्यात पहिले म्हटलं की निमोनिया इज द इन्फेक्शन ऑफ लंग्स in which the alveoli means lungs is filled with a fluid. की याच्यामध्ये आपण फ्लुइड प्रेझेंट पाहतो ज्याला आपण पस म्हणू किंवा लिम्फ म्हणू. ओके, आता तिथे कन्सोलिडेशन होते. कन्सोलिडेशन म्हणजे काय? द लंग्स आर filled with a fluid. Why? Because the pathogen or the causative organism produce infection to the alveoli. तो alveoli ला infection produce करतो, त्याच्यामुळे lymph हे filled होतं आणि it causes a disease called as pneumonia. This pneumonia is caused by the bacteria, also caused by the viruses, also caused by the fungi. मग those pneumonia caused by the bacteria called as bacterial pneumonia. Those pneumonia caused by the viruses called as viral pneumonia. Those pneumonia caused by the fungi called as fungal pneumonia. मग या तिघांमुळेच आपल्याला फक्त निमोनिया होत नाही. मग जर आपल्या लंग्सला जर केमिकल इंजुरी होत असेल, म्हणजे आपलं जर काही जळलं बिळलं शॉक वगैरे लागला, याला आपण म्हणू केमिकल इंजुरी किंवा HCL. जर आपल्या छातळ्यावरती जर सांडलं किंवा कुठलेही ऍसिड जर आपल्या या स्किन वरती किंवा आपल्या ब्रेस्ट छाती चेस्ट वरती जर पडलं तर तिथं बर्न होतं. तर ड्यू टू दॅट बर्निंग द इंजुरी कॉजेस टू द लंग्स. त्या लंग्सला सुद्धा इंजुरी होतं अँड दॅट्स वाय द निमोनिया विल बी कॉज. निमोनिया आपल्याला होऊ शकतो. किंवा जर फिजिकल इंजुरी जर झाली किंवा छातीला जर आपला मार लागला म्हणून जर पडलो आपण 2-4 मजल्यावरून जर छातीवरती पडलो, ते इज कॉल्ड ॲज फिजिकल इंजुरी. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला निमोनिया होऊ शकतो. निमोनिया मीन्स दॅट द फ्लुइड फील्ड इन द अल्विओलाई कॉजेस डिफिकल्टी इन ब्रीथ. ज्याच्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला काय होतं? डिफिकल्टी होते. दिस डिसीज इज कॉल्ड ॲज निमोनिया. तर आपण मोस्ट ऑफ पाहतो की हा बॅक्टेरियामुळे होतो आणि बॅक्टेरियामुळे होतो. दॅट्स वाय these are mainly the two bacteria. त्याला आपण पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम म्हणून. एक असतो स्ट्रेप्टोकॉकस निमोनी, दुसरा असतो बेटा हिमोफिलिस इन्फ्लुएन्झा. these are the two bacteria causes a bacterial pneumonia. मग याचे ट्रान्समिशन आपण पाहतो. ट्रान्समिशन पाहत असताना मी काय म्हटलं की हा जो डिसीज आहे, दिस डिसीज इज ट्रान्समिट फ्रॉम पर्सन टू पर्सन. हा पर्सन टू पर्सन जातो. जर आपण एखाद्या इन्फेक्टेड पर्सनच्या जर कॉन्टॅक्टमध्ये आलं तर 100% आपल्याला ते डिसीज होऊ शकतो. त्यानंतर आपण पाहतो की बाय द ड्रॉपलेट्स. आता ॲक्च्युली लक्ष द्यायचं आहे की हे जे पेशंट्स असतात निमोनियाचे सतत खोकलत असतात आणि खोकलत असताना काय होते? सो मेनी ड्रॉपलेट्स आर रिलीज फ्रॉम देअर बॉडी. त्यांच्या बॉडीमधून खूप जास्त असे ड्रॉपलेट काय होतात बेटा? रिलीज होतात आणि त्या ड्रॉपलेट्समध्ये हे स्ट्रेप्टोकॉकस निमोनी मोस्ट ऑफ प्रेझेंट्स असतात आणि त्या ड्रॉपलेट सोबत जर आपला कॉन्टॅक्ट येत असेल तर आपल्याला तो डिसीज होऊ शकतो. म्हणजे पहिलं ट्रान्समिशन बाय द डायरेक्ट कॉन्टॅक्ट, दुसरं ट्रान्समिशन आपण पाहू शकतो बाय द रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स. थर्ड ट्रान्समिशन आपण पाहू की त्या इन्फेक्टेड पर्सन सोबत जर आपण राहत असू तर किंवा त्याचे ड्रॉपलेट्स असतील तर आपल्याला होतो. थर्ड आपण पाहतो की त्याच्या ज्या काही वस्तू आहेत म्हणजे क्लॉथ्स आहेत, त्याच्या हँडकर्चीफ आहे, त्याच्या काही टेन्साईल्स आहेत म्हणजे त्याचे नोटबुक बुक, तो कम्प्युटर यूज नसेल तर कम्प्युटर वगैरे ज्या काही गोष्टी त्याच्या टेन्साईल्स ज्याला आपण आर्टिकल्स म्हणतो, तर त्या आर्टिकल्ससोबत त्याच्या थिंग्ससोबत त्याच्या वस्तूसोबत जर आपला कॉन्टॅक्ट जर येत असेल आणि त्या जरी वस्तू कंटॅमिनेटेड असतील किंवा त्या इन्फेक्टेड असेल म्हणजे त्याच्यावरती जर पॅथोजन्स असतील तर आपल्याला हा डिसीज होऊ शकतो. म्हणजे दिस पॅथोजन इज ट्रान्समिटेड बाय द 3 ways. नंबर 1 डायरेक्ट कॉन्टॅक्ट, नंबर 2 थ्रू द रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स अँड नंबर 3 थ्रू द आर्टिकल्स. तो आर्टिकलच्या थ्रू सुद्धा हा डिसीज आपल्याला होऊ शकतो. आता लक्ष द्यायचं आहे किंवा हा जो डिसीज आहे हा डिसीज होऊ नये यासाठी आपण काय प्रिव्हेन्शन केलं पाहिजे. मी अगोदरच म्हटलं की डिसीजची क्युअरनेसपेक्षा प्रिव्हेन्शन खूप जास्त महत्त्वाचं. दॅट इज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कुठल्याही डिसीजच्या क्युअरपेक्षा प्रिव्हेन्शन करणं महत्त्वाचं. ट्रीटमेंट केल्यापेक्षा प्रिव्हेन्शन सगळ्यात महत्त्वाचं. मग हा डिसीज होऊ नये म्हणून आपण काय प्रिव्हेन्शन करावं. पण प्रिव्हेन्शन पाहायच्या अगोदर आपल्याला याचे सिम्पटम्स पाहायचे की ह्या डिसीजचे कुठले कुठले सिम्पटम्स आपल्याला कॉमनली दिसतात.
आता एक पक्क गोष्ट लक्षात ठेवायची की हा जो बॅक्टेरिया आहे हा आपल्या लंग्सवरती ॲक्ट होतो, तिथे इन्फेक्शन प्रोड्यूस करतो, म्हणजे आपल्या रेस्पायरेशनची जी प्रोसेस आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आपल्याला येतो. ओके, आपण इथंच पाहा की आपल्याला ब्रीथ घ्यायला त्रास होतो, डिफिकल्टी टू ब्रीथ. आपण निमोनियाची डेफिनेशनच करतो तर इन्फेक्शन कॉजेस टू द लंग्स विच फिल्ड विथ ए फ्लुइड अँड रिझल्ट्स ॲज ए डिफिकल्टी टू ब्रीथ. आणि याचा रिझल्ट काय येतो, आपल्याला श्वास घ्यायला त्रास येतो. तर दिस डिसीज इज कॉल्ड ॲज निमोनिया, त्याला आपण निमोनिया म्हणतो. आणि हे सिम्पटम्स कव्हर करतात की कुठले कुठले सिम्पटम्स आपल्याला दिसतात. तर सगळ्यात पहिला आपल्याला दिसून येतात कफ, की याच्यामध्ये आपल्याला कफ प्रोड्यूस होतो, खोकला येतो. पण जो खोकला आपल्याला डिसीजमध्ये येतो तर दिस कफ इज विथ द येलो अँड ग्रीनिश स्पुटम. आपण ज्यावेळेस खोकलतो, हा इन्फेक्टेड पर्सन ज्याला निमोनिया आहे, ज्यावेळेस तो खोकलतो तर त्या खोकल्यासोबत येलो आणि ग्रीनिश कलरचा बेडका सुद्धा बाहेर पडतो. खोकल्याबरोबर बेडके टाकतात लोक, पुन्हा अलाविश आणि ग्रीनिश कलरचे बेडके स्पुटम ज्याला आपण प्लेगम म्हणतो. तर म्हणजे जो काही कफ आहे तर दिस कफ इज विथ द येलो अँड ग्रीनिश स्पुटम. दिस इज द प्रायमरी सिम्पटम्स ऑफ द निमोनिया. हे सगळ्यात महत्त्वाचे सिम्पटम्स आपण पाहतो की जे निमोनिया पेशंटमध्ये असतात, किंवा खोकल्यासोबत ग्रीनिश आणि अलाविश कलरचा स्पुटम सुद्धा बाहेर पडतो. मग तो अलाविश कलरचा स्पुटम काय आहे रे? दिस अलाविश कलर स्पुटम इज नथिंग बट ए लिम्फ filled with a alveoli. की त्या अल्व्हिओलामध्ये जे लिम्फ आहे, जो पस आहे, तर तो पस आपण त्या कफ सोबत रिलीज करतो. दॅट्स वाय द स्पुटम इज ए अलाविश इन कलर. त्याच्यामुळे तो जो स्पुटम असतो तो आपल्याला अलाविश कलरचा दिसतो. तो जो काही अलाविश कलर असतो इज द कलर ऑफ फ्लुइड विच इज फील्ड इन द अल्व्हिओला. म्हणजे अल्व्हिओलामध्ये मी म्हटलं ना की फ्लुइड प्रेझेंट असतं, तर ते फ्लुइड म्हणजे कफ सोबत आलेला अलाविश आणि ग्रीनिश कलरचा स्पुटम. दिस इज द प्रायमरी स्पुटम म्हणजे बेडका. ओके, सो दिस इज द प्रायमरी सिम्पटम्स ऑफ द निमोनिया. नेक्स्ट आपण पाहतो की या निमोनियामध्ये आपल्याला हाय फीवर असतं, ताप असतो खूप जास्त, 104 डिग्री सेल्सिअस टायफॉइडचा जेवढा फीवर असतो तिथपर्यंत आपल्याला हाय फीवर जाऊ शकतो या डिसीजमध्ये. तर सेकंड आपण पाहतो हाय फीवर, खूप जास्त चिडचिड होते. सो थर्ड चिल्स, त्यानंतर डिस्पेनिया. आता डिस्पेनिया म्हणजे काय, मी तुम्हाला रेस्पायरेशनमध्ये शिकवले किंवा रेस्पिरेटरी सिस्टम शिकवत असताना मी शिकवले किंवा डिस्पेनिया काय असतो. तर डिस्पेनिया मीन्स दॅट डिफिकल्टी टू ब्रीथ, श्वास घ्यायला त्रास होणं, इज कॉल्ड ॲज डिस्पेनिया. दिस इज द सेकंड मोस्ट सिम्पटम्स ऑफ द निमोनिया. कफ प्रोड्यूस येलो ग्रीनिश, याच्यावरून सुद्धा आपण ओळखू शकतो. सेकंडली जर श्वास घ्यायला जर त्रास होत असेल तर हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम्स आहे निमोनियाचं, दॅट इज डिस्पेनिया. त्यानंतर आपण पाहतो की द शार्प चेस्ट पेन ड्युरिंग द कफिंग अँड ड्युरिंग द ब्रीथ. ज्यावेळेस आपण श्वास घेतो आणि खोकलतो तर आतून काहीतरी टोचल्यासारखं असं आपल्या छातीमध्ये दुखतं, म्हणजे एकदम आतून जर कोणी सुई टोचल्यासारखं आपल्या छातीमध्ये दुखतं. ज्यावेळेस आपण श्वास घेतो आणि खोकलतो तर त्यावेळेस छातीमध्ये खूप जास्त वेदना होतात. तर हे महत्त्वाचं सिम्पटम्स आहे, ज्याला आपण म्हणतो शार्प चेस्ट पेन. शार्पमध्ये टोचल्यासारखं वाटणारा जो आपला छातीच्या वेदना आहे तर त्याला आपण कॉमनली म्हणून शार्प चेस्ट पेन इज ड्यू टू द इन्फेक्शन ऑफ निमोनिया. हे निमोनियामुळे आपलं होतं. हा सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये कफ इज विथ येलोइश ग्रीनिश स्पुटम लक्षात ठेवायचं. डिस्पेनिया, चेस्ट पेन ड्युरिंग द ब्रीथ अँड कफ. त्यानंतर आपण पाहतो की जो खोकला असतो तर इट इज विथ द ब्लड, तो आपला ब्लड सोबत येतो, म्हणजे खोकल्यासोबत रक्त सुद्धा आपल्याला दिसते. काही वेळेला आपल्याला खोकल्यानंतर रक्त बाहेर येतो, तर इट इज द सिम्पटम्स ऑफ निमोनिया. त्यानंतर आपण पाहतो हेडॅक, सोपी गोष्ट आहे. स्वेटी आणि टॅनिक स्किन, म्हणजे आपली जी स्किन आहे पूर्ण घामासारखी दिसते. त्यानंतर अनोरेक्सिया. अनोरेक्सिया मी का सांगितलं होतं किंवा अनोरेक्सिया मीन्स द लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक लागत नाही, फटीग, थकवा जाणवतो, हे सिम्पटम्स आहेत. पण काही केसेसमध्ये आपण सिम्पटम्स पाहतो, सगळ्या केसेसमध्ये काही केसेसमध्ये आपण सिम्पटम्स पाहतो की त्याची जी स्किन आहे तर ते ब्लूइश कलरची आपल्याला दिसते. त्याची जी काही नखं आहेत, त्याची जे नखं आहेत किंवा त्याचे जे ओठ आहेत तर ते आपल्याला ब्लूइश कलरचे दिसतात. काही केसेसमध्ये काही लोकांमध्ये त्याचे जे नेल आहे किंवा त्याची जी काही लिप्स आहेत किंवा त्याची जी स्किन आहे ती आपल्याला ब्लूइश कलरची दिसते. का बरं? त्याचे रिझन काय असेल, त्याची अल्व्हिओलाय असते तर त्या अल्व्हिओलायमध्ये फ्लुइड फील्ड होतं, त्याच्यामुळे तिथं ऑक्सिजन कमी होतं, म्हणजे कार्बन डायऑक्साईड असतो.
आणि तो कार्बन डायऑक्साईड आपल्या ब्लडमध्ये वाढतो, त्याच्यामुळं आपल्या ब्लडचा कलर हा ब्लूइश होतो, मोर ब्लूइश होतो. म्हणजे काय की या डिसीजमध्ये आपल्याला ऑक्सिजन कमी मिळतं, तेच म्हणतात डिफिकल्टी टू ब्रीथ, म्हणजे ऑक्सिजन कमी होणं आणि बॉडीमधला CO2 वाढणं. आणि बॉडीमधला जर CO2 वाढत असेल तर कलर कुठला आपल्या डोक्यावर बेटा ब्ल्यू. दॅट्स वाय इन सिव्हिअर केसेस इन द निमोनिया द स्किन इज टर्न ॲज ए ब्लूइश इन कलर. पुढून निळी बॉम्ब नाही दिसत, पण थोडं तरी आपल्याला निळसर कलर तिथे दिसतो, नखावरती सुद्धा दिसतो. हे सिव्हिअर केसमध्ये आपण सिम्पटम्स पाहतो. का? कारण की बॉडीमध्ये डिफिकल्टी टू ब्रीथ म्हणजे बॉडीमध्ये आपल्याला ऑक्सिजन कमी येतो. ऑक्सिजन कमी येतो म्हणजे आपण CO2 सुद्धा जास्त रिलीज करू शकत नाही, म्हणजे बॉडीमध्ये CO2 ची लेवल वाढते. CO2 ची लेवल वाढलं म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड वाढणं, डिऑक्सिजनेटेड ब्लड वाढलं म्हणजे आपला कलर अपीअर होतो ब्लूइश. म्हणून सिव्हिअर केसमध्ये आपल्याला ब्लूइश कलरचं अपीअरन्स दिसतं. त्यानंतर आपण पाहतो बेटा याची प्रिव्हेन्शन. तर प्रिव्हेन्शन सोपे आहे, वॅक्सिनेशन करायचं आहे, वॅक्सिन घ्यायची दवाखान्यामध्ये जाऊन, डोंट स्मोक, बिड्या ओढायच्या नाही. त्यानंतर आपली स्वच्छता व्यवस्थित ठेवायची आणि जो इन्फेक्टेड पर्सन आहे त्याच्यापासून आपल्याला दूर राहायचं. हे प्रिव्हेन्शनल गोष्टी आहेत. वॅक्सिनेशन, स्मोक नाही करायचा, स्वच्छता ठेवायची आणि त्या इन्फेक्टेड पर्सनपासून दूर राहायचं. सगळ्यात महत्त्वाचं आहे ट्रीटमेंट. आता जी ट्रीटमेंट आहे इज डिपेंड ऑन देअर पॅथोजन्स, की पॅथोजन्स कुठला, बॅक्टेरिया असेल तर वेगळी ट्रीटमेंट आहे, व्हायरस असेल तर वेगळी ट्रीटमेंट आहे, फंगाय असेल तर वेगळी ट्रीटमेंट आहे. मग तो जर बॅक्टेरिया जर असेल, त्याच्यामुळे जर बॅक्टेरियल निमोनिया जर होत असेल तर याच्यासाठी अँटीबायोटिक्स यूज करायच्या. मोस्ट ऑफ आपण यूज करतो बेन्झिल पेनिसिलिन, त्यानंतर ॲम्पिनिसिलिन आणि नंतर पाहतो बेटा आपण क्लोरॅम्फेनिकॉल. क्लोरॅम्फेनिकॉल ही सगळ्यात जास्त आपण यूज करतो. डॉक्टर प्रिस्क्राईब करतात या 3 गोळ्यांना, बेन्झिल पेनिसिलिनला करतात, ॲम्पिसिलिनला आणि क्लोरॅम्फेनिकॉल. या काही अँटीबायोटिक्स आहेत की ज्या बॅक्टेरियल निमोनियावरती इफेक्टिव्ह आहेत. त्यानंतर आपण पाहतो की व्हायरल निमोनिया जर असं करा, लक्षात करायचं व्हायरल निमोनियावरती कुठल्याच प्रकारच्या ट्रीटमेंट किंवा गोळ्या अवेलेबल नसतात. तर काय आहे, किंवा जो इन्फ्लुएन्झा होतो, इन्फ्लुएन्झा झाल्यानंतर मग आपल्याला व्हायरल निमोनिया होतो. डायरेक्ट आपल्याला व्हायरल निमोनिया होत नाही. सगळ्यात पहिले इन्फ्लुएन्झा होतो. इन्फ्लुएन्झा जर बसला नाही तर मग आपल्याला व्हायरल निमोनिया होतो. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, इन्फ्लुएन्झाला अवॉइड करावं लागेल. म्हणजेच ती झाली व्हायरल निमोनियाची ट्रीटमेंट. मग त्या इन्फ्लुएन्झाला अवॉइड करणारे आपल्याकडे काही अँटीव्हायरल्स ड्रग्ज आहेत. तर त्याच्यातली पहिली जी आहे तर ती आहे अमांटॅडिन, सेकंड आहे बेटा रिमॅन्टॅडिन, त्यानंतर जी आहे झोनामिव्हिर आणि नेक्स्ट आपण पाहतो ओसल्टामिव्हिर. ह्या ज्या काही अँटीव्हायरल ड्रग्ज आहेत त्या इन्फ्लुएन्झाला अवॉइड करतात. म्हणजेच दे आर द मेडिसिन फॉर द व्हायरल निमोनिया. ते सुद्धा व्हायरल निमोनियाच्या मेडिसिन म्हणून ॲक्ट होतात. इन्फ्लुएन्झा जर अगोदर होत असेल तरच आपल्याला व्हायरल निमोनिया होतो. म्हणजे इन्फ्लुएन्झा झाल्यानंतर आपल्याला व्हायरल निमोनिया होतो. म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिले कशाची ट्रीटमेंट करावं लागेल, द ट्रीटमेंट ऑफ इन्फ्लुएन्झा. पण इन्फ्लुएन्झा हा व्हायरल डिसीज आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याला अवॉइड करावं लागेल. तर अवॉइड करण्यासाठी आपल्याकडे काही अँटी ड्रग्ज आहेत, अँटीव्हायरल ड्रग्ज आहेत. एक आहे बेटा अमॅन्टॅडिन, दुसरी आहे रिमॅन्टॅडिन, झोनामिव्हिर आणि नेक्स्ट पाहतो बेटा आपण ओसल्टामिव्हिर. सो दिस आर द आयडिया अबाउट द निमोनिया. ही आपण निमोनियाच्या बद्दलची आयडिया पाहतो. सोपा डिसीज आहे. याच्यामध्ये मी काय वाटतं की मग लंग्समध्ये फ्लूइड होतं आणि श्वास घ्यायला त्रास होतो. तर असं इन्फेक्शन जे आहे तर त्याला आपण म्हणतो निमोनिया. त्याचे सिम्पटम्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे आणि याचं ट्रान्समिशन पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम मोस्ट ऑफ स्ट्रेप्टोकॉकस निमोनियापासून आणि हिमोफिलस इन्फ्लुएन्झापासून होतो. पण या दोघांपैकी जर सगळ्यात जास्त कोणापासून जर होत असेल तर इट इज बाय द स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया. हा फक्त बॅक्टेरियामुळेच होत नाही तर व्हायरसेसमुळे सुद्धा होतो. व्हायरसेसला सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. कोणते कोणते व्हायरस आहेत, इन्फ्लुएन्झा, रेस्पिरेटरी व्हायरस आहे, ॲडिनो व्हायरस, पॅरा इन्फ्लुएन्झा. क्वेश्चन्स याच्यावरती विचारू शकतात की विच ऑफ द फॉलोइंग पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिसीज निमोनिया. तुम्हाला ऑप्शन दिले स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया, त्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिले इन्फ्लुएन्झा व्हायरस, त्यानंतर तुम्हाला ॲडिनो व्हायरस किंवा एखादा फंगाय जर दिला याच्यातला तर तुम्हाला ऑप्शन पाहूनच चूज करावं लागेल. ऑल ऑफ दिस जर तुम्हाला सगळेच ऑप्शन बरोबर असेल तर तुम्हाला ऑल ऑफ दिस चूज करा. याच्यावरती क्वेश्चन्स बहुतेक निघतात आणि नीटमध्ये याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेला आहे किंवा विच इज द बॅक्टेरियल डिसीज which also caused by the viruses and the fungi. So is the pneumonia. तो एक निमोनिया डिसीज आहे. त्याच्यामध्ये आपली स्किन ही ब्लूइश कलरची होतं.
का? कारण की बॉडीमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड इज लेवल वाढते, त्यानंतर ऑक्सिजन ब्लड, कारण की आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो, म्हणजे बॉडीला ऑक्सिजनचा सप्लाय कमी होतो, त्याच्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. ऑक्सिजनचा सप्लाय का बरं कमी होतो? कारण की जो अल्व्हिओलर सॅक आहे तर त्याच्यामध्ये काय होतं, फ्लुइड फील्ड होतं, म्हणजे जेवढा आपल्याला ऑक्सिजन पाहिजे तेवढा त्याच्यामध्ये फील्ड होत नाही, त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजनची लेवल काय असते, कमी असते. सो दिस इज द आयडिया अबाउट द न्यूमोनिया. हिअर इज द ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, सिम्पटम्स, ट्रान्समिशन, पॉझिटिव्ह इंट्रोडक्शन. व्यवस्थित लक्षात ठेवायचं, बरोबर. याचा इन्क्युबेशन पिरियड जो असतो तर तो डिपेंड्स ऑन द पेशंट, तो पेशंटवरती डिपेंड असतो. तो जेवढा लवकर ट्रीटमेंट घेईल तेवढा लवकर हा डिसीज बरा होतो. ओके, सो दिस इज द आयडिया अबाउट द न्यूमोनिया. हा साईड आपण एवढंच पाहू, बाकीचा टॉपिक उद्याला. ओके, तोपर्यंत बाय.